नमस्कार मंडळी, आज बनवूया मस्त असं मटण। त्यासाठी सगळ्यात पहिले आपण बनवणार आहोत वाटण। त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे खोबरं, 4 कांदे, अद्रक लसूण, दालचिनी, लवंग आणि मिरी, त्यानंतर धने आणि 2 काश्मीरी मिरची। हे सर्व आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर कांदा आणि खोबरं देखील मी भाजलेलं आहे। सर्व भाजून झाल्यानंतर त्यामध्ये 2 वेलची घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे। मस्त असं वाटण बनवून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं वाटण बनवून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी देऊया। फोडणीसाठी मी इथे पातेल्यात तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 स्टारफूल आणि दालचिनी आणि 2 तेजपत्ता घालून घेतलेले आहेत। यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट घातलेली आहे आणि चॉप केलेला कांदा, एक बारीक चॉप केलेला कांदा घातलेला आहे। मस्त फ्राय करून घ्यायचा आणि यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो घालून झाला का लगेच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा टोमॅटो सॉफ्ट होईल आणि लवकर फ्राय होईल। मस्त फ्राय झालेला आहे टोमॅटो कांदा आणि यामध्ये आपले जाणार आहेत घरगुती मसाले। जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतील ते मसाले तुम्ही घालू शकता। इथे माझ्याकडे लाल मसाला, धना पावडर, हळद आणि मटन मसाला। मटन मसाला नसला तरी देखील चालेल, चिकन मसाला देखील चालेल जर तुम्हाला आवडत असेल तर। यामध्ये किचन किंग मसाला घालून घ्यायचा आहे। किचन किंग मसाला देखील ऑप्शनल आहे, पण मी यूज करते, खूप टेस्टी लागतो। मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि यामध्ये जाणार आहे वाटण, जे आपण बनवून घेतलेलं। अशा प्रकारे वाटण केल्याने खूप टेस्टी नॉनव्हेज होतं। एकदा नक्की बनवून बघा। इथे मी मटण कुकरला शिजून घेतलेलं आहे। जर तुम्हाला फास्ट बनवायचं असेल तर कुकरमध्ये करून घ्या। जर तुमच्याकडे टाइम असेल तर पातेल्यात देखील शिजवलं तरी चालतं। पातेल्यात शिजवल्या मटणाला जास्त टेस्ट लागते, त्यामुळे जर तुमच्याकडे टाइम असेल मटण शिजवायला तर तुम्ही पातेल्यातच शक्यतो शिजवायचा। तर मला घाई होती त्यामुळे मी कुकरमध्ये केलेलं आहे। मस्त असं मटणाचं पाणी देखील घालून घेतलेलं आहे। एक्स्ट्रा मी पाणी घालत नाही, तेच पाणी आपण घालायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये जास्त टेस्ट येते। मस्त असं मटण आपलं रेडी झालेलं आहे, कारण आधी ते बॉईल केल्यामुळे लगेच मटण रेडी होतं। मस्त तरी आलेले आहे आणि त्यानंतर इथे मी सुक्क चिकन देखील केलेलं आहे। इथे मटण रस्सा, मस्त मटण बनवलेलं आहे। इथे भात बनवलेला आहे आणि आपला रोजच्या प्रमाणे सॅलड तर लागतोच। मस्त अशा भाकरी बनवलेल्या आहेत तांदळाच्या आणि मस्त आता जेवून घेऊया। अशाच माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।